बाहेरून एकदम कुरकुरीत पण आतून मऊ असे हे साबुदाण्याचे वडे. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपण सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण साबुदाण्याचे वडे बनवून घेणार आहोत. तर साबुदाण्याचे वड्यासाठी काय काय साहित्य ते अतिशय सोपे आहेत. त्याला काही एवढं मेहनत पण नाही आणि काही टेन्शन पण नाही बनवण्यासाठी. अतिशय सोपी रेसिपी आहे. तर चला साबुदाणे वडे बनवायचे कसे ते आता आपण पाहून घेऊया. साबुदाण्याचे वडे बनवून घेण्यासाठी सर्वप्रथम मी 2 बटाटे उकडून घेत आहे, म्हणजे वाफवून घेत आहे. त्यानंतर मी 1 कप एवढे साबुदाणे घेत आहे आणि ते 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेत आहे. आता साबुदाण्यामध्ये साईज असते, छोटी साईज, मिडियम साईज किंवा मोठी साईज. तर माझी ही मिडियम साईज आहे. मी मिडियम साईजचे साबुदाणे घेतलेले आहेत. आता मी हे 2 ते 3 पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. अगदी वरचा पाणी हा नितळ होईपर्यंत आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. आता मी एका चाळणीवर घेऊन ते थोडेसे निथळून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकता की मी इथे छान निथळून घेतलेले आहेत. आता निथळून झालेले हे साबुदाणे पुन्हा त्याच बाउलमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे आता 7 ते 8 तासासाठी असेच ठेवून द्यायचे आहेत. पण त्यात थोडासा पाणी घालायचं आहे. एकदम थोडासाच, म्हणजे साधारण पाव कप एवढाच आपल्याला पाणी घालून घ्यायचा आहे. आता हे मी रात्रभर ठेवले होते, म्हणजे साधारण 8 तासासाठी मी असेच हे ठेवून दिले आहेत. झाकण लावून मी हे बंद करून ठेवून दिलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता की मी झाकण लावलेलं आहे. तर आता भेटूया 8 तासानंतर. 8 तास झालेले आहेत. मी साबुदाणे मस्त फुललेले आहेत, डबल झालेले आहेत. आता ते मी एका काचेच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकता की एकदम सुट्टे सुट्टे असे हे साबुदाणे झालेले आहेत. मी एक तुम्हाला फोडून दाखवत आहे. हा पहा, एवढा नरम हा साबुदाणा झालेला आहे आणि एवढे नरम आपल्याला साबुदाणे हवे आहेत वडे बनवून घेण्यासाठी. आता आपण साहित्य टाकून घेऊया. मी इथे म्हणजे अर्धा टीस्पून जिरं घेतलेलं आहे. 1 टीस्पून मी चिली फ्लेक्स घेतलेला आहे. 1 अष्टांश मी हिंग घेतलेला आहे. अर्धा टीस्पून मी घेतलेला आहे इथे काश्मीरी मिरची पावडर. त्यानंतर आपण घालून घेऊया ही मगाशी वाफवलेली जी बटाटी आहेत, ती दोन्ही बटाटी आपण अशी कुस्करून घालून घ्यायची आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही पोटॅटो स्मॅशरने आधी ते स्मॅश करा आणि मग यात तुम्ही ॲड करून घेऊ शकता. मी हातानेच ॲड केलेले आहेत, कारण नंतर आपल्याला हातानेच ते वडे बांधून घ्यायचे आहेत. तर बटाटे मी घातलेले आहेत. त्यानंतर मी अर्धा कप एवढं शेंगदाण्याची पूड घालून घेत आहे, अर्ध कप एवढं. आणि त्यानंतर मी कुटलेले 2 ते 3 मिरच्या घातलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या. कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत 9-10 आणि थोडीशी कोथिंबीर, अगदी 2 ते 3 टेबलस्पून एवढी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता इथे आपल्याला मिठाचं प्रमाण घ्यायचं आहे. तर तुम्हाला किती अळणी किंवा खारट पाहिजे त्यानुसार तुम्ही मीठ घालून घेऊ शकता. आता हे छान सगळं आपण हातानेच मिक्स करून घेऊया. आणि मी नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते, प्रत्येक व्हिडिओत, की हात जेव्हा आपण घालतो तेव्हा आपले हात नेहमी स्वच्छ धुतलेले असावेत. नाहीतर धुतलेले नसेल तर तुम्ही हँडग्लोव्ज घालून ही स्टेप करू शकता. तर आता आपण वडे बनतात का बघूया. हां, इथे तुम्ही पाहू शकता की व्यवस्थित वडे वळत आहेत, म्हणजे मुठ अशी होत आहे. म्हणजे आपल्याला वडे बनवून घेऊया आता आपण. तर इथे मी एक एक वडे बनवून घेत आहे. अगदी लिंबाच्या आकाराचं मी घेतलेलं होतं बॅटर आणि त्याचे असे चपटे वडे बनवून घेत आहे, कटलेट्ससारखं. म्हणजे आपल्या भाषेत आपण म्हणायचं म्हणजे ते कटलेट्स. तर हे
तयार झालेले आहेत, एक बॅच. आणि गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे की नाही ते पाहण्यासाठी मी एक थोडंसं टाकून पाहिलेलं आहे. छान तेल कडकडीत गरम झालेलं आहे. आता या तेलात आपण हे डीप फ्राय करून घेऊया. तर 3 ते 4 मी इथे घालून घेत आहे साबुदाण्याचे वडे आणि ते मस्त ब्राऊन रंगाचे होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत. आता फ्राय करतानासुद्धा ते साबुदाणे थोडेसे फुलतात बरं का. तर हे पहा. आणि असे म्हणजे फुललेले मस्त ते असे छानच असे होतात आणि चवीला पण खूप मस्त लागतात. तर तुम्हीही नक्की हे घरी करून पहा. हे एक बॅच झालेले आहे. मीही एका प्लेटवर काढून घेत आहे सगळे साबुदाण्याचे हे वडे. आणि दुसरी बॅचसुद्धा मी दुसरी किंवा तिसरी मला वाटतं 3 बॅचमध्ये हे होतील. तर मी हे सगळे साबुदाणे फ्राय करून घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकता की सगळे साबुदाण्याचे वडे फ्राय करून झालेले आहेत. आता हे मी टोमॅटो सॉसबरोबर सर्व करून घेत आहे. तुम्हाला कशाबरोबरही सर्व करून घ्यायचं असेल तरी तुम्ही करून घेऊ शकता. मेयोनीज म्हणा, मेयोनीजमध्ये पण प्रकार आहेत. तर कुठल्याही प्रकारचं मेयोनीज किंवा असं टोमॅटो सॉस किंवा चिल्ली सॉस आहे. चिल्ली सॉसबरोबर तुम्ही पाहू शकता की ह्याचा कुरकुरीतपणा पहा. किती एकदम क्रिस्पी झाल्यात आणि आतून एकदम मऊ असे हे साबुदाण्याचे वडे तयार झालेले आहेत. खूप छान लागतात संध्याकाळच्या चहाबरोबर. ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका छान आणि खमंग व्हिडिओत. तोपर्यंत बाय.